वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. पालघर जिल्ह्यातील मच्छीमार शेतकऱ्यांना दसोदडी लावणारं वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. वाढवण बंदर रद्द करा. वाढवण बंदर रद्द करा. हुकुमशाही बंद करा. पालघरमध्ये दुपारी 1:30च्या सुमारामध्ये होणार आहे. तर दुसरीकडे जर बघितलात आपण तर या ठिकाणचे गावकरी जे आहेत हे पूर्णपणे आक्रमक आहेत. स्वतः CPMचे डहाणूचे आमदार जे आहेत विनोद निकोले यांच्या नेतृत्वाखाली, सुनील भुसारा आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली, म्हणजे जवळपास 2 आमदारांच्या नेतृत्वाखाली या गावामध्ये वाढवण बंदराच्या मुख्य रस्त्यावरती या ठिकाणी तीव्र आंदोलन आणि निषेध व्यक्त करण्यात येणार आहे. माझ्यासोबत स्वतः विनोद निकोले जे आहेत. सर, काय सांगणार, कशा पद्धतीचं आंदोलनाचं स्वरूप असेल, तुमचा विरोध काय? तर म्हणजे वाढवण बंदराला हा गेल्या अनेक वर्षापासून प्रचंड विरोध असताना सुद्धा येथील संबंध स्थानिकांचा, भूमिपुत्रांचा प्रचंड विरोध असताना पण आज आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब इथे पालघरमध्ये येऊन या वाढवण बंदराचे उद्घाटन करत आहेत. आज आम्हाला असं वाटते की एवढा प्रचंड विरोध असताना पण आज एवढा पोलीस फाटा इथे एवढा लावण्यात आलेला आहे की आम्हाला गावातून आमच्या म्हणजे आमच्या स्वतःच्या गावातून बाहेर निघणं कठीण झालेलं आहे. अशा पद्धतीची परिस्थिती इथे निर्माण करून ठेवलेली आहे. हे काय योग्य नाही. आम्हाला असं वाटतं की एक हा हुकुमशाहीकडे हे वाढवण बंदरचं जे उद्घाटन आहे हे हुकुमशाही पद्धतीने केलं जातं असं आम्हाला याच्यातून निदर्शनास येतं. खरं म्हणजे ह्या भागातला समुद्र किनाऱ्यावरचा जो मच्छीमार आहे हा साधारणतः 2-2.5 लाखाच्या जवळपास हा मच्छीमार जो आहे हा ह्या वाढवण बंदरामुळे त्यांची मच्छीमारी पूर्णतः बंद होणार आहे. त्याचप्रमाणे आता आम्ही जेव्हा बघतोय की हे सर्व मोठमोठे हायवे नंतर रेल्वे असे जे प्रोजेक्ट इथून या वाढवण बंदरामुळेच केवळ होत आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या जमीन संपादित केल्यात. त्याचा मोबदला ते शेतकऱ्यांना मिळत नाही, परंतु विरोध असताना पण त्या जबरदस्ती संपादित केल्या गेल्या आणि आज हे उद्घाटन केलं जाते. खरं म्हणजे या भागातील प्रचंड मोठ्या संख्येने हा विरोध या ठिकाणी होणार आहे. वरोर बस स्टॉप इथे ह्या परिसरातील सर्व लोक एकत्र येणार आहेत आणि हा विरोध आम्ही यावेळेस दर्शवणार आहोत. या विरोधाचं स्वरूप कसं असणार आहे? हे बघा, तसं अजून आम्ही काय निश्चित असा आकडा देऊ शकत नाही की किती लोक जमतील, परंतु लोकांच्या तीव्र भावना आहेत की बाबा हे वाढवण बंदर रद्द झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित होतीलच आणि साधारणतः 12-1च्या दरम्यान हे इथे निदर्शन आम्ही करूया. आता त्याचं स्वरूप आता लगेच त्याचं स्वरूप सांगता नाही कशा पद्धतीने. अजून माननीय सुनील भुसारा साहेब इथे अजून येत आहेत. ते येतील. संपूर्ण महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आणि पालघर जिल्ह्यातल्या संपूर्ण ज्या आदिवासी संघटना आहेत ह्या सर्व मच्छीमार संघटना आहेत सर्व एकत्र येऊन हे निदर्शन आम्ही करणार आहोत. निकोले साहेब, की एकीकडे तुम्ही इकडे निदर्शनं करतायत, बऱ्याच बस या ठिकाणी रोडून कार्यक्रमाला जात असताना सुद्धा दिसत आहेत. मग हे जे लोक आहेत हे नेमके कुठले? तर बघा, पालघर म्हणजे डहाणू आणि ह्या परिसरातले पालघर जिल्ह्यातील ह्या ज्या काही ग्रामपंचायत लेवलला ज्या बसेस पाठवल्या होत्या त्या काही भागातून काही लोक गेलेच तर मग तो बऱ्याचशा ग्रामपंचायतमधून ह्या बसेस खाली गेलेल्या आहेत. हे आम्हाला दिसत आहेत, व्हिडिओ येत आहेत. बऱ्याचशा ग्रामपंचायत लोक खाली गेलेले आहेत. आता काही येताना गुजरातवरून बसेस दिसल्या आम्हाला, छोट्या छोट्या गाड्या ज्या मॅजिक आहेत गाड्या किंवा इको अशा गाड्या बऱ्याचशा गुजरातमधून येताना दिसल्या. तर मला वाटतं गुजरातमधून पण त्यांनी लोक आणण्याची इथे सोय केली असेल. यावर या सगळ्या आंदोलनाला कुठे तुम्हाला म्हणजे दबाव वगैरे आहे का? तुमच्या प्रशासनाकडून काही सांगण्यात येते? नाही, असं काही नाही आहे. आता लोकशाहीमध्ये आम्हाला हे वाढवण बंदर नको आहे, आमचा विरोध आहे, तो विरोध आम्ही दर्शवणार. त्याच्यामध्ये असं कोणाचं प्रेशर वगैरे असं काही नाही. आपण बघितलेलं आहे की सध्या वाढवण बंदराच्या तिकडे पंतप्रधान भूमिपूजन सोहळा करतील आणि दुसरीकडे या ठिकाणी 2 आमदारांच्या नेतृत्वाखाली तीव्र असं निदर्शनं सुद्धा करण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष विजय गायकवाड, TV9 मराठी, वाढवण. वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. पालघर जिल्ह्यातील मच्छीमार शेतकऱ्यांना दसोदडी लावणारं वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. वाढवण बंदर रद्द करा. वाढवण बंदर रद्द करा. हुकुमशाही बंद करा. हुकुमशाही बंद करा. पुलिस की तानाशाही नहीं चलेगी. पुलिस की दादागिरी नहीं चलेगी. वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. एकच जिद्द. एकच जिद्द. वाढवण बंदर रद्द करा. वाढवण बंदर रद्द करा. मच्छीमारांना उद्ध्वस्त करणारं वाढवण बंदर रद्द करा. अदानी चले जाओ. अदानी चले जाओ.
वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. वाढवण बंदर रद्द झालंच पाहिजे. आणि शासनाने ज्या पद्धतीने इथल्या भूमिपुत्रांची मुस्कटदाबी करून गावोगावी पोलीस यंत्रणा उभारून अनेक नाके वाडे वस्तीचे रस्ते अडवून लोकांना येण्यापासून रोखलेलं आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज आमदार सुनील भुसारा आहेत, त्यांचा 1 to 1 करतो. आमदार सुनील भुसारा, राष्ट्रवादी.